हिम्मत असेल तर केसाला हात लावून दाखवा. जणांच्या पोरांवरती अॅट्रॉसिटी टाका. त्या क्लिप्स आहेत माझ्याकडं. म्हणजे झिंग्याला भेटला टिंग्या आणि मध्ये आला बोंग्या. काय उभा गाडला ना तर बापाची अवलाद नाही सांगणार. म्हणून अरे तुला दात घासायला किरण लामटेने शिकवलंय. प्रगती झाली आहे. पाणी टाकून प्यायला लागलाय है ना. बोलताना सांभाळून बोला. पोरांनी जर चेमटला कुठं तर परत बोलू नको. माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे बिरसा मुंडाचा. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेशाच्या सोहळ्याच्या निमित्तानं व्यासपीठावर आवर्जून उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय लहामटे गुरुजी, अर्थात आपल्या सर्वांचे दादा, त्याचबरोबर किसान सेलचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट मनकर साहेब, त्याचबरोबर ज्यांनी सुंदर असं मार्गदर्शन केलं. एक काळ ह्या विधानसभेमध्ये 2 नंबरची मतं घेऊन फक्त 2-2.5 हजार मतांनी पराभव झाला. खरं तर तो पराभव कशामुळे झाला? ज्या वेळेला आम्ही शमशेरपूरचा दौरा करत होतो मागच्या काळात, त्यावेळेस लोकच विचारत होते आणि सांगत होते. तसेच खरं तर राजूर गटाची जिल्हा परिषदेची जे तयारी करताय आणि याच्या आधी पण ज्यांनी एकदा विधानसभा लढवली ते आदरणीय सतीशदादा भांगरे, तालुका अध्यक्ष शरदजी चौधरी, युवा अध्यक्ष अक्षयजी आभाळे, त्याचबरोबर भरतजी पारधी, व्यासपीठावरील सर्वच सन्माननीय उपस्थिती, समोर असणारे आमचे मामा बाळासाहेब देशमुख, त्याचबरोबर सगळेच राष्ट्रवादीचे पदाधिकारी, सुनीलजी दराडे, सगळीच मंडळी, आणि आज आवर्जून जे प्रवेश करणार आहेत ते रंधागावचे तरुण, कोलटंबे, मुदखेल, गुहिरे, नवलेवाडी, घाटगर, राजूर शहर, पाबुळवंडी, धामणगाव आवारी, तांभोळ, गर्दनी, बैरवाडी, कळस, पाडोशी, शमशेरपूर, कोथूळ, पांगरी, करंडी, विलासनगर, मन्याळे, कळंब, नागवाडी, धामणवन, गर्दनी, पिंपळगाव, निपाणी, बोटा, तिरडे, मुथाळणे, धामणवन आणि असे असंख्य आज पदाधिकारी ह्या प्रत्येक गावामधून प्रवेश करणार आहेत. ते सर्वजण एकदा ते आपल्याबरोबर येत आहेत, त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा, जोरात. खरं तर एकीकडं गढूळलेलं राजकारण, फक्त अकोले तालुक्यात शांतता कशी राहणार नाही, अकोले तालुक्यात विकासाला कसा खोडा घालता येईल, समाजामध्ये भांडणं कशी लागतील, गावागावात तरुण व्यसनाधीन कशी होतील आणि ती बरबटलेली पिढी आपल्या दिमतीला कशी राहील, असं राजकारणारी माणसे एका बाजूला, आणि एका बाजूला सरळ
विकासाचं राजकारण, शाळा चांगल्या झाल्या पाहिजे, रस्ते चांगले झाले पाहिजे, दवाखाने चांगले झाले पाहिजे, स्पर्धा परीक्षा केंद्र उभे राहिली पाहिजे, पर्यटनाला चालना भेटली पाहिजे, आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का नाही लागला पाहिजे, बहुजनांमध्ये आणि आदिवासींमध्ये वाद तयार नाही झाला पाहिजे, अशी विचार करणारी एका बाजूला माणसं, आणि त्या विचाराबरोबर तुम्ही येताय म्हणून तुमचं स्वागत आहे. आतापर्यंत तुम्ही पाहिलं असेल 23 नोव्हेंबरला निवडणुकीच्या निकालाला वर्ष झालं. त्यानंतर हे पठ्ठे कुठं गायब झाली होती काही तपासच लागलं नाही. त्या पुतळ्याचं तिथं म्हणजे जाणून बुजून नाही तर काम करताना कारागिरांनी, मी राघोजी भांगरे जयंतीच्या दिवशी बोललो की राघोजींच्या पुतळ्याचं काढताना चूक झाली कामगारांकडनं. 2 दिवस काय कुणाला थांग पत्ता नव्हता, कुणाला काहीच माहीत नव्हतं. अचानक यांना माहीत झाली आणि यांचं राजकारण पेटायला सुरुवात झाली. मुकुंद लहामटे तिथं होता, तिथं आल्यावर हातपाय आपटत असा आवाज बिवाज करत, शेंडीचा झिंग्या असा इकडं तिकडं असा डोलत होता. नंतर त्याच्या लक्षात आलं, अरे आपण ज्याच्यासाठी आलो आपण पुतळ्याकडे गेलोच नाही. मग तिथं गेला. त्याच्यानंतर आल्यानंतर इथं पोलीस स्टेशनला त्यांनी सुरुवात केली. दबाव तंत्र, त्या बहुजनांच्या पोरांवरती अॅट्रॉसिटी टाका. त्यांच्या क्लिप्स आहेत माझ्याकडं की आपण त्या वैभव पिचडला बरोबरच घेऊ. म्हणजे झिंग्याला भेटला टिंग्या आणि मध्ये आला बोंग्या. झिंग्या टिंग्याची जोडी तो म्हणे आता आपण टिंग्याला बरोबर घेऊ आणि वापरून घेऊ. त्याला काय म्हणे, माझ्याकडे रेकॉर्ड आहे ते. तसंही म्हणे आपल्याला टुकारांची फौज तयार करायची आहे म्हणे. तो काय ते माग किरणचा पोरगा काय नाव ते, हा जय म्हणे माझ्या संपर्कात आहे, अशी पोरं आपण एकत्र करायची. म्हणजे याला नेमकं काय करायचं हे मी तुम्हाला सांगतो की यांना टुकार मंडळी एकत्र करायची आहे. गावागावात टुकारांच्या संघटना काढायच्या आहेत, गावागावामध्ये दहशत निर्माण करायची आहे. आणि मग केली भाषणं, हातपाय तोडून टाकू, अमकं करू तमकं करू. अरे हिम्मत असेल तर केसाला हात लावून दाखव. नाही उभा गाडला ना तर बापाची अवलाद नाही सांगणार. चॅलेंज ओपन करतो आपण. अरे ते कारखान्याचं इलेक्शन होतं तुमच्याच गावात, तुमच्याच समोर. त्या साकोऱ्याच्या पोराने तुमची जिरवली रे अक्षरशः. तुम्ही मला फोन करत होते, पहा म्हणे हे आलेत सगळे तिथं, पहा पहा पहा. आज तुम्ही एकत्र झाले तो भाग पुढचा. आणि तुम्ही हातपाय तोडण्याची भाषा करता. तो काळा पोपट. अरे तुम्ही हिरवा पोपट पाहिला, काळा पोपट नाही पाहिला. त्याला म्हणू, अरे तुला दात घासायला किरण लामटेने शिकवलंय. तोंडाचा वास येत लवंग खा म्हणून सांगणारा हा किरण लामटे, वेलची खा हा सांगणारा किरण लामटे रे. आणि तू सांगतो का मला अंडरपॅन्टच नव्हती म्हणे. मग कसा फिरत होता हा नेमकं मला काय कळत नाही बाबा. आणि त्याला लाज वाटली पाहिजे. अनन्या प्रकरण आपल्याकडे झालं होतं. एक मुलगी छोटीशी सर्पदंशानं वारली होती. ह्या नालायकानं त्या मातेनं 12-13 वेळा फोन केला हिला, यानं फोन उचलला नाही त्यावेळेला. ती भगिनी ते बाळ डेथ झाल्यानंतर चिडली, शिव्या द्यायला लागली याला. आणि मग म्हणतो साहेब बघा ना ही महिला मला शिवी देती. ही बाई माझ्या तिला म्हणतं का रे ताई का शिवी देती. म्हणे भाऊ मी तुमच्याकडे फोन द्या म्हणून याला
आतापर्यंत 12-13 फोन केले पण यानं फोन दिला ना. आता मी शिव्या दिल्यानंतर माझं बाळ डेथ झालंय. ती वेडीपिसी होऊन ती भगिनी मुंबईला धाव घेत होती, इकडं तिकडं. तुमच्या मीडियाने बातम्या उचलल्या होत्या त्यावेळेला. अशा परिस्थितीत मी पोपटला तरी संयमानं सांगितले, बाबा तुला PA म्हणून काम करायचं तर सिन्सिअरली करावं लागेल, लोकांचे फोन घ्यावे लागतील, नाहीतर कार्यकर्ता म्हणून राहा. त्यांनी रात्री मेसेज टाकला की साहेब मी कार्यकर्ता म्हणून काम करेन. पण त्याने हे नाही सांगितलं का कार्यकर्ता कोणाचं काम करणार, किरण लामटेचं करणार का अजून कोणाचं करणार. गेला. आता प्रगती झाली आहे, पाणी टाकून प्यायला लागलाय है ना, प्रगती झाली. हरकत नाही. पण त्यानं अरे ज्यानं तुला झेडपीला ज्या वेळेला माझ्या विरुद्ध उभा राहिला, तुला 50 का 56 काहीतरी मतं पडली होती त्यावेळेला. तुझ्या गावातून मला वाटतं 12-13 मतं होती. त्यावेळेस बसायला याला खुर्ची देणारा किरण लामटे आहे, विसरला तो. म्हणजे बाळवावं त्यावरती लेकरू सांभाळावं, मोठं झालं त्यानं कानात मुतावं. बोलताना सांभाळून बोला. पोरांनी जर चेमटला कुठं तर परत बोलू नको. मधल्या काळामध्ये माझ्यावर बरंच आरोप झाले. म्हणे एक जण म्हणे ते पूल फक्त दिव्य दृष्टी आहे त्याला पूल दिसणार आहे. थोडा दम तर काढ ना. 2-2.5 महिन्यामध्ये पूल चालू करतो, नाही झालं ना सुरू तर राजकारण सोडून देईन. चल. अरे ज्याला घराच्या पुढचे खड्डे बुजवता आले नाही, किरण लामटेने ते खड्डे बुजवलेत राव. एकदा ग्रामपंचायतचा प्रचार आणि माझ्याच रस्त्यावरून चालला असं गडी म्हणे यानं काहीच केलं नाही. जिल्हा परिषद सदस्य होता, यानं काहीच केलं नाही, काहीच केलं नाही. विधानसभा लोक म्हणे हा ज्या रोडवरून चालत होता ना तो रोडच साहेब तुमचा होता. 5 वर्ष संधी. हा काय करतो, सगळं पिचड साहेबांचं सांगतो. पिचड साहेब यांनी हे केलं ते केलं. अरे तू 5 वर्षात काय केलं ते तर सांग ना. त्याच्या आधी जिल्हा परिषद सदस्य पण होता ना 2दा, काय केलं सांगायला पाहिजे ना. हा मीटिंगला पण जात नव्हता ना तिथं. समाज कल्याणचा आमचे शरद नाना सांगतायत तिथं ते गुरुजींनी ते सांभाळून घ्यायचे. लोक त्याच्यावर तुटायचे तिथं. म्हणजे सगळे सदस्य उठले का गुरुजींनी ते म्हणायचे साहेबाचं पोरग आहे, साहेबाचं पोरग आहे. आणि तो मला सांगतोय विकास काय आहे ते. दुसऱ्याला अजितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून ADC बँकेचा संचालक झाला बिनविरोध. अजितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून घरामध्ये अगस्ती सहकारी कारखान्याचं व्हाईस चेअरमन पद कुणामुळे आलं, अजितदादांच्या सांगण्यावरून आलं. दादा मला म्हणायचे की डॉक्टर विधानसभा तुमच्याकडे आहे, ते तुमच्यासाठी थांबलेले आहेत, त्यांना पदं दिली पाहिजे. मी म्हणायचो हो दादा दिली पाहिजे. आणि आज तुम्ही आमच्या विरोधात बोलताय. अरे मला सांगा ADC बँकेची भरती झाली ना, अकोले तालुक्यातून किती पोरं लावली रे, त्याच्यात रेट किती फुटला होता आणि बिगर पैशाची किती लावली. उत्तर द्याल का, द्या उत्तर द्या ना. जर तुमचा 20-20, 23-23, 25-25 लाखाचा रेट फुटला, कुठून ही सामान्याची पोरं पैसे देतील रे. हे मागच्या वेळेला कर्डिले साहेबांना चेअरमन करायचे तर तुम्ही रात्रीतून फुटले. गायकर साहेब येणार होते, आले नाही ते, नाही तर त्यांना सांगायला लावलं असतं मी. आजारी आहेत. मला एक सांगा, ADC बँकेच्या माध्यमातून इलेक्शनच्या आधी बैठका घ्यायच्या, त्यात सांगायचे की मी तुम्हाला रोजगारासाठी असा पैसा देणार आहे, तसं कर्ज देणार आहे, गाया म्हशींना कर्ज देणार आहे, पर्यटनाला कर्ज देणार आहे. किती जणांना पर्यटनाला कर्ज दिलं सांगा आदिवासी तरुण. ए दिलं का रे रतनवाडी बितनवाडी, नाही म्हणतात. अरे म्हणजे तुम्ही म्हणे काय मॉरिशस करायचं, आमकं करायचं, तमकं करायचं, बॉलाचा भात बॉलाची कढी. अशा पद्धतीने लोकांना फसवता तुम्ही.
अरे तुमची पोटदुखी एवढी बेकार की त्या करोनाच्या काळामध्ये पश्चिम पट्ट्यातील पोरांचे सगळे ते नाके बंद झाले फॉरेस्टचे, हे म्हटले सुद्धा नाही का मागच्या बाजूचं हे सुरू करा, त्या पोरांना पर्यटनातून व्यवसाय भेटू द्या. मी स्वतः तिथं पर्यटनातून व्यवसाय सुरू व्हावा म्हणून फॉरेस्टवाल्यांना विनंती केली आणि मागच्या बाजूचा सगळा व्यवसाय सुरू केला. हे मध्ये फॉरेस्टवाल्यांना म्हणायला लागले की ज्यांच्याकडे लायसन आहे म्हणे त्यांनाच टेंट टाकायला परवानगी द्या. लायसन काढायला कुठे यायचे यांच्या दारात? अशा पद्धतीनं तुम्ही दुसऱ्याचा विचार कधीच नाही केला. विखे पाटलांकडनं मध्ये निधी आणला, डीपीचा निधी काहीतरी 26-27 लाखाचा, आणि रस्त्यासाठी काहीतरी 50-60 लाखाचा रस्त्याचा निधी आणला, तो त्यांच्या हॉटेलकडे करून टाकला. डीपी त्यांच्या हॉटेलला उभी केली. आजही त्यांचं घर झाडलं ना तर सुनीताताई जिल्हा परिषद सदस्य होत्या त्या काळातल्या शिलाई मशीन आजही घरात सापडते. आणि मगाशी तुम्ही झेंड्याचं म्हणत होते, झेंडे तर किती सापडतील काही तपासच लागणार नाही. यांनी नैतिकात शिकवायची आम्हाला. म्हणे आम्ही बाप बदलणार, त्यांनीच म्हटलं होतं. मग आता काय केलं? मी नाही, ही लोक सांगतात बरं का, मी काहीच बोललो नाही. आई भाजपात, तुम्ही पवार साहेबांकडे, आणि त्याच्या आधी त्या कुंभकर्णच काहीतरी वार्ताहर परिषद घेऊन सांगितलं का ठरलं होतं का सगळ्यांनी जायचं. पण लोकांनी एवढं ट्रोल केलं, ते पहिल्या बैठकीला गेले होते, त्यांना कळून चुकलं का आता आपलं ह्या तालुक्यात काही खरं नाही, आणि म्हणून जिंग्यानं थांबून घेतला. आणि मग जिंग्या टिंग्या आणि बोंग्या का बरं एकत्र आले? अरे ती राघोजी भांगरे, बिरसा मुंडा यांची जयंती होती, संयुक्त जयंती होती. यांनी किरण लामटेची जिवंतपणाने जयंती केली. तिथं सगळी भाषणं त्या किरण लामटेवरच. मला काही कळतच नव्हतं नेमकं काय चाललंय. थोडा विकासाचं बघा, यांची लक्षच आहे की किरण लहामटे कुठं जाऊन काही घडतंय काय. लिंगदेवला वाळीबा, ते दोघं जण आले. आता सांगू का तुम्हाला, परत एकदा सांगतो का काय म्हणत होते ते. आणि वैभव पिचड म्हणते की ते MIDC विचारते. MIDC नव्हते विचारत बाबा, ते म्हणत होते पिचड साहेबांनी 3 बायका केल्या, हा किती करणार आहे म्हणे. आणि त्याच्यानंतर तो शिव्या द्यायला लागला तर आमच्या ड्रायव्हरनं त्या लोकांनी बाजूला धरलं त्याला. असं विचारल्याचा जर वैभवला अभिमान वाटत असेल तर मला खेद वाटतो. आणि दुसरा त्यातला एक इकडे येऊन आम्ही उद्घाटन करत होतो तिथं उभा राहिला. मी ज्या वेळेला बोलत होतो त्यावेळेस मध्येच आता दारूच्या नशेत तो हा हो चालू होतं त्याचं. बरं एवढ्यावर थांबला नाही, मी जायला लागलो तर तो माझ्या हातात हात द्यायला आला, मग त्याचा मी सत्कार केला. दारू पिऊन जर कार्यक्रमात कुणी गोंधळ घालत असेल, मधी मधी असा उलटा पालटा फिरत असेल तर त्याचं काय केलं पाहिजे? सत्कार केला पाहिजे. एकदा जोरात म्हणणं काय केलं पाहिजे? मग ही एवढी लोक म्हणतात त्याचा सत्कार केला पाहिजे. आणि हे मात्र त्याच्या समर्थनार्थ अकोल्यात 10-20 हजाराचा 10-20 हजाराचा नाही 10-20 जणांचा ना काय ते हजार ते काय झालं कोटीची 2,500 कोटी आमकं म्हणता ते हा ते असं 55चा आकडाच येत नाही तोंडात. बरं मला खरंच सांगतो, मी प्रामाणिकपणानं त्या कानडी समाजाचा आभार मानतो, त्या लिंगदेवकर गावकऱ्यांचं मी आभार मानतो की त्यांनी सांगितलं ठीक आहे एखाद्याच आमदाराची चूक झाली असेल पण आम्ही अकोल्याला आंदोलन करायला येणार नाही. तो कानडी समाज म्हटला की ते काय समाज म्हणून त्यांनी
त्याचा सत्कार नव्हता केला. झाली असेल, चूकभूल झाली असेल, याच्यासाठी जातीपातीचं राजकारण पेटवलं. पण यांनी त्या वाळीबाचं आडनाव होलगीर आणि हा म्हणतो होळकर. होळकर म्हणे त्या होळकरला हान मारतो. अरे मी म्हटलं आता हे होळकर, बरं मला आहे ना, मी लिंगदेवचं कुणी आलं असेल तर त्यांना विचारतो की त्या मोर्चानंतर हे परत त्या वाळीबाला भेटायला गेले काय? नाही गेले ना. म्हणजे तेवढ्या पुरतं फक्त ते बाजीराव म्हटलं म्हणून या आंदोलनाला आले, नाही तर ते 60-70 माणसं पाहून येणार पण नव्हते. म्हणजे बाजीरावनं चिमटा घेतला म्हणून यावं लागलं. तिथंच एक जण म्हणतो आता बाजीरावला टोला मार. आता तो बाजीराव तुम्हाला टोला मारल्याशिवाय राहीन का? अरे म्हणजे हा टोलवा टोलवीचा कार्यक्रम होता की काय नेमकं? करता विरोध ना तर किरण लामटेला विरोध नक्की करा. कशासाठी करा? जर कामं निकृष्ट झाली असतील ना, म्हणता ना तुम्हाला चौकशा लावायच्या, अख्ख्या रस्त्यांच्या चौकशा लावा. काहीच म्हणणं नाही माझं. त्या तालुक्यात फक्त पुतळ्याचं राजकारण, दारुड्याला एखाद्याला सटकावलं तर ते राजकारण, एवढं सोडून काही प्रश्न नाही आहेत का? अरे ज्यानं शेंडीत मोतारी बांधली नाही तो म्हणतो मी तालुक्याचा विकास करणार. कसा विकास करणार? सातेवाडी गटात सुनीताताई जेव्हा जिल्हा परिषद सदस्य होत्या, अख्खे तिकडले रस्ते नेऊन त्या हॉटेलकडे खाली बांधले त्या नदीच्या याला. राजूरमध्ये 5 वर्ष जिल्हा परिषद सदस्य सुनीताताई होत्या. बांधलाय का रे एखादा रस्ता, एखादा काही काम केलंय का? राजूरकर आवाज द्या ना. हो तिकडं झालं असेल तुमच्या गल्लीला तर सांगा. नाही ना. मग जर एकाही रस्त्याचं काम केलं नाही, साधा ग्रामपंचायतनं तरी बल्ब बदलले, त्यांनी बल्ब बदललं नाही. उलट पक्षी त्या सातेवाडी मधल्या 19 शाळा बंद झाल्या. 19 शाळा. वैभव पिचड आणि सुनीता भांगरे जिल्हा परिषद सदस्य असताना त्या का बंद झाल्या माहितीये का? त्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करून यांना कोथळा आश्रमशाळा, ह्या बाकीच्या आश्रमशाळा, आता कोथळ्याची बंद झाली आश्रमशाळा. ते बंद पडू नये म्हणून, पोरं भेटावी म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळा बंद केल्या. काय तोटा झाला आदिवासी समाजाचा? 19/2/38 शिक्षक कायमचे बंद झाले. गेल्या कायमच्या नोकऱ्या आपल्या पोरांच्या. मग हे कुणी विचारणार आहे का नाही त्यांना? राजूरमध्ये येऊन म्हणता, आता ते आमच्या काहीतरी भगिनी सांगत होत्या म्हणे आमच्याकडे फोन पेचा नंबर मागतात म्हणे. हा गुगल पेचा नंबर द्या. हे आपले देऊन टाका रे. मग काय हरामाचं येणार असेल तर घ्यायला काय अडचण आहे? म्हणजे तुमचं राजकारण फोन पेवर आलंय, गुगल पे वरती आलाय. तुम्ही घरात जाऊन सांगायचं की आता लामटेच्या घरातला उमेदवार नाही राहणार राजूरमध्ये. पण राजूरकरांनो ते लक्षात ठेवा की जो कोणी उमेदवार मी 7 गटांमध्ये देणार आहे, 7 जिल्हा परिषद सदस्य आणि 14 पंचायत समिती सदस्य आपल्याला घड्याळावरती निवडून द्यायचे. त्याचं कारण शेवटी काम करणार किरण लामटे आहे. तुम्हाला त्या जिल्हा परिषद सदस्यांनी जे काही आश्वासनं देतील ना आमचे सदस्य, ते सगळं पूर्ण करण्याची जबाबदारी किरण लामटेची आहे. पिंपरकण्याचा पूल 27 महिन्यात करतोय मी. मराठी शाळा उभी आहे. आता हनुमान मंदिर बांधायला घ्यायचं आहे वकील साहेब. कुठंच काही कमी पडणार नाही. मला एक सांगा हो, ज्या वेळेला पिचडताई सरपंच होत्या, अख्ख्या गावाला शिव्या खायला लागायच्या. ग्रामसभेला कुणी यायचं आणि कुणी बोलायचं म्हणजे शिराणी होते. सरपंच साहेब तुम्ही तर तसं काही करत नाही. तुमच्यावरती भ्रष्टाचाराचे यांनी आरोप केलेत. मी तुमच्या सगळ्या जनतेच्या साक्षीनं सांगतो, जर पुष्पा निगळे ताईंनी भ्रष्टाचार केल्याचा सिद्ध झाला तर मी त्यांची बिलकुल पाठराखण करणार नाही.
त्यांना जी काही सजा भेटेल ती भेटन, परंतु पुष्पाताई निगळे तुमच्यावर ज्यांनी आरोप केले ते जर सिद्ध झाले नाही तर तुम्हाला त्यांना कोर्टात खेचावं लागणार आहे. एका स्त्रीवरती तुम्ही तुटून पडता नालाय का हो? ग्रामपंचायत मध्ये कोंडायची भाषा करता. कोविडच्या काळामध्ये तुम्ही लोकांना सावरायच्या ऐवजी, लोकांना मदत करण्याच्या ऐवजी राजूरमध्ये वाईट भावना निर्माण करता. खरं तर ती राजूरमध्ये कोविड आली ना, ती पण संशयास्पद आहे. टाळ्या नका वाजू. हे कारस्थान आहे. कित्येक सरपंच झाले तेव्हापासून फिल्टर प्लांट चालूच नव्हता. पिचडताई तर ते तिथून पाणी काढायची, झाडांना घालायला तिथूनच न्यायची त्या टाकीतून. मी गेलो होतो तेव्हाच एवढी सगळं. एकदा कुत्रं पडलं होतं त्या काळामध्ये त्या टाकीत. कोविड झाली, राजूरवरती जो प्रसंग आला त्याचं दुःख आम्हालाही आहे. बऱ्याच ठिकाणी आम्ही भेटलो, पण राम मुतळक आणि हे तर जाऊन प्रत्यक्ष आरोग्यमंत्र्यांकडनं मदत करण्याचा पण त्यांनी प्रयत्न केला, माझ्या पियेने केला. पण हे काय पाहत होते, अजून वाढलं पाहिजे म्हणे. राजूरकरांनो, स्मशानभूमीचा रस्ता कोण होऊ देत नव्हतं. त्यासाठी आंदोलन करायला लागलं. विनयजी सावंत, आम्ही सगळे. तुम्ही नाही आले राजूरकर हो तिथं, कारण तुम्ही यांच्या दहशतीला घाबरतात. साहजिक आहे. तुम्ही मतातून मात्र दाखवून दिलं की राजूरची ताकद काय हे तुम्ही मतातून दाखवून दिलं. एकदा राजूरकरांसाठी टाळ्या वाजवा. तो स्मशानभूमीचा रस्ता, अरे अंत्यविधीला जाता जाता शेवटचा विसावा त्या गटारीत घ्यायला लागायचा हो. आता स्मशानभूमीचं काम चालू आहे, तर तिथं पत्र चौकशीचं आहे ना. कोण आहे तो? काळा बिल्ल्या. लक्षात ठेवा. आणि सतीश दादाला जे बरोबर घेतलंय ना, काय झालं, लय मोठे सत्कार मला करता येत नाही. ते सत्कार सतीश दादा तुम्हाला करायचे. छोटे छोटे सत्कार मी करतो. सतीश दादा, पण सामान्य माणसांना बिलकुल त्रास नाही झाला पाहिजे. सामान्य माणसांचं तुम्हाला रक्षण करायचं आहे. त्यासाठी शेंडीमध्ये जी दादागिरी आहे ना, तिथली एक माय मावशी आली माझ्या का माऊली, तिची जागाच हडपून टाकली यांनी. तिला बांधकाम करून देत नाही. शेंडीचीच आहे, विधवा परित्यक्ता एक मुलगी आहे. तिला माझ्याकडं बिचारी दोनदा येऊन गेली. तिथं आमची मार्केट कमिटीची जागा होती, ती सगळी हडपून टाकली आहे. शेंडीमध्ये खरेदी विक्री संघाची जागा हडपून टाकली. मनमानी आहे तिथं. 370 अजूनही लागू आहे. मध्ये त्या फॉरेस्टच्या टोल नाक्यावरून हप्ते गोळा करतो, ते मीच बंद केलंय. नाही तर नाही म्हणावं त्यांनी. ते म्हणे आमची शेंडी पेसात आहे. म्हटलं प्रत्येक ठिकाणी टोल लावा. मग आता पैशाचं काय करता त्याचा हिसाब द्यायचं काही कारण नाही. विकास कामं काही जमत नाही. शेंडीमध्ये एखाद्याला किरकोळ धंदा उभा करायचा ना, तरी यांची परवानगी घ्यायला लागते. सतीश दादा, ऑफिस उघडा शेंडीमध्ये लवकर. तुम्हाला मी बरोबर घेतलंय म्हणजे उगाच नाही घेतलं. मी तुमच्यात काहीतरी हेरलंय. तळपाडे साहेब, तुम्ही IPS अधिकारी होता. गरज आहे व तुमची समाजाला. ज्या वेळेला आदिवासी आरक्षणाचा मुद्दा होता, धनगर विरुद्ध आदिवासींचा, तर त्यावेळेला बैठकांना तुम्ही राहायचे. पेसाच्या बैठकीला तुम्ही यायचे. हे बाकीचे कुठे होते बागड बिल्ले? त्या पडळकरचा पाठीराख आहे हा. म्हणतो पडळकरला घाबरून लहामटे जात आहे. एकदा जवळ येऊन बघ म्हणो. म्हणजे
त्याचं भाषण ऐकलं, खोटारडेपणाचा कळस आहे साला. सगळं खोटं बोलायचं. काय म्हणे बजाजचं किरण लामटेने कर्ज घेतलं, कधी घेतलं तो मलाच माहित नाही. अजून काय मागच्या वेळेला काय भाषण केले म्हणे, कुठंतरी याच्या कंपन्या आहेत. म्हटलं आता कंपन्या कुठे मलाच माहित नाही. म्हणजे जे बोलायचं ते खोटं बोलायचं, रेटून बोलायचं. यांच्या भूलथापांना बळी पडू नका. अरे यांना यांची आई ऐकत नाही, एकाला त्याची मुलगी ऐकत नाही, आणि हे निघाले मला राजकारण शिकवायला. घरात 2-2, 3-3 झेंडे. झोपेत जर सकाळी उठले ना, एक उठते 10 वाजता, एक किती वाजता उठते मला काय माहीत नाही. घाईघाईत झेंडा घ्या म्हटलं तर कोणता घेऊ, झेंडा घेऊ, हाती हात पंचायत पडायची यांना. अजून जिल्हा परिषदेच्या निवडणुका यायच्या आहेत पठ्ठ्यावर. तुम्ही आहे ना, मुझे गिराने की कोशिश मत करो. तुम जितना जोर लगाओगे उतना मैं उछल जाऊंगा. सवय मला. अरे माझे आदर्श आहेत ना, ज्ञानोबा माऊली माझा आदर्श आहे, सावित्रीमाई माझा आदर्श आहे. तुम्ही चिखल टाकणार म्हणजे आम्ही आमचा छंद दारू बंदीचा सोडून देऊ असं काही समजू नका. दारू विकणे तुमचा धंदा आहे. तुम्ही म्हणू शकत नाही तरुणांना निर्व्यसनी व्हा, गावांना निर्व्यसनी व्हा म्हणू शकत नाही. तुमचं भांडवलच आहे काळी पिशवीन चपटी. आणि माझ्या नावानं शिमगा म्हणे किरण लामटेने एवढी दारू वाटली की त्याच्या टँकरच्या टँकर येत होते. आता मलाच काही कळालं नाही बाबा. असं तुम्हाला वाटतं का किरण लामटे दारू वाटून? ह्या खोटारड्यांचा बंदोबस्त आपल्याला जिल्हा परिषदांमध्ये करायचा. मगाशी तळपडे साहेबांना सांगितलं, बोंग्या ज्याच्याजवळ गेला तिथं खिसा मारला समजा. त्याला वाटतंय ते एकाला सांगत होतं तळपडे साहेब की म्हणे काय लामटे एकटा काय करणार आहे, आम्ही तिघं एकत्र आले ना तर पटू सांगू लोकांना, पटू सांगू लोकांना. आणि तो मोबाईल मला ऑन करून मला ऐकवत होता. ज्याने त्याला फोन लावला होता की म्हणे आपण पटू सांगू. विखे पाटील म्हणे मोकार पैसा देणार आहे. आणि मग काय म्हणे लोकांना काय लागतं, लोकांना काय लागतं ना कळलं ना आता तुम्हाला. अकोले तालुक्यातली जनता ही स्वाभिमानी जनता आहे, विकणारी जनता नाही आहे. राघोजी भांगरे, कोंड्या नवला, क्रांतिकारकांचा वारसा, दिव्या आव्हाड, राया ठाकर, लक्षा ठाकरांचा वारसा आहे आम्हाला. स्वातंत्र्याची चळवळ ह्या तालुक्यानं पुढे नेली आहे. तुम्ही जर लोकांना विकत घेऊ पाहत असाल ना तर हे होणं शक्य नाही. तुम्हाला आता सांगतो, उजव्या आणि डाव्या कॅनलला उच्चस्तरीयला पाणी सोडायचं आहे. आतापर्यंत कधीच परवानगी घ्यायला लागली नाही आपल्याला. ज्या वेळेला काल मी अधिकाऱ्यांकडे मागणी केली, आंबडगावला काल मी आज होतो आणि काल धामणगाव आवारी गावात होतो. तिथली लोक म्हणत होते साहेब आमचा उजवा कॅनल धरण भरलेलं तर पाणी सोडा त्याला. अधिकाऱ्यांना फोन केला, म्हणे आता लोणीची परवानगी घ्यावी लागेल. तसं तर होणार नाही. शेवटी मी बी रांगडा आहे. गरज पडली तर रस्त्यावर उतरू आणि आपला हक्क मांडू. पाणी आपलं आहे. अरे आमच्या पूर्वजांनी जल जंगल जमिनीची लढाई लढली आहे. आम्हाला काही ही लढाई नवीन नाही आहे. 1983 साली 1982 साली पिचड साहेब असतील किंवा त्यावेळेला सावंत साहेब असतील, या सगळ्यांनी, दादासाहेब रुपवते, या सगळ्यांनी त्यावेळेला पण पाण्याची लढाई लढली. ज्यावेळेला खालून गाड्या येत होत्या कनेक्शन तोडायला मोटरचे, त्यावेळेला लढाई लढली आहे. आणि हे मात्र सामील झाले आता त्यांचे वंशज. त्यामुळं मुळेचं पाणी असो, प्रवरेचं पाणी असो, नाही तर आढळेचं पाणी असो, त्या पाण्याच्या हक्कासाठी लढणार म्हणजे लढणार. तुम्ही देणार आहेत ना सगळे साथ?
बस एवढंच पाहिजे. तुमची पाठीवर थाप असली ना की कोणाशी पंगा घ्यायला मोकळा आहे किरण लामटे. कॉलेज, अकोल्याचं कॉलेज, खरं तर दादासाहेब रुपवत यांनी ते कॉलेज उभं केलं. त्यावेळेला यशवंत भांगरे, अजून लालचंदजी शहा ही सगळी मंडळी त्यावेळेला होती. अगदी गावोगाव फिरून भात गोळा केली, भाजी बाजारात जाऊन भाजीपाल्याचे पैसे गोळा केले, 1-1 रुपया 4-4 आणे जे भेटेल ते गोळा केले, ते कॉलेज उभं राहिलं. आज त्या कॉलेजची अवस्था अशी आहे, 16,000चं कॉम्प्युटर 35,000ला, 1 कोटीचा भ्रष्टाचार त्याच्यामध्ये. इमारत बांधकामामध्ये एका वर्षात 3 कोटीचा भ्रष्टाचार केलाय पठ्ठ्यानं. द्या ना उत्तर. आज मी बोललोय ना त्याचं उत्तर द्या. नाही भ्रष्टाचार केला असं उद्या लगेच प्रेस कॉन्फरन्स घ्या. मी मांडतो. दूध संघात दुधात पाणी किती हे आम्हाला सगळं माहीत आहे. आता ते सहकार काय आहे, ते पैशावर चालतंय, त्यामुळं माझा पार तिथं कुठलंय सगळं. शरदराव डॉक्टर साहेब, सहकार खरं तर सामान्य जनतेचा उद्धार व्हायला पाहिजे, शेतकऱ्यांचा उद्धार व्हायला लागला. पण सहकारात जर हाहाकार असेल तर अवघड आहे. तो कारखाना कसा चालवते मला माहित आहे. म्हणून मायबाप जनतेनं लक्षात घेतलं पाहिजे, पुढच्या काळात आपल्याला जागरूकपणानं काम करायचं आहे. राजूरचं स्टँड आपण मामा करणार आहे. तुम्ही काय नाव द्यायचं ते ठरवा सगळेजण. राजूरचं सुंदर स्टँड करून देणार आहे मी. मराठी शाळा पूर्ण करणार आहे. उपजिल्हा रुग्णालय बांधायचं आहे. अशी जी कामं आहेत, भंडारदऱ्याचा रिंग रोड आहे तो पूर्ण करायचा आहे. आता 86-87 कोट दिलेत, ह्या बाजूने 67 कोट लागत आहेत, देणार आहे. हरिश्चंद्रगडचा रोड चालू आहे, तिकडनं बोट्यापासूनचा रस्ता पूर्ण करायचा आहे. इकडं तुम्ही सर म्हटले म्हैसवळण घाट, तो कॉन्क्रीटचा रस्ता करणार आहे आपण ठाणगावापर्यंत. माणिकरावांनी तो रस्ता मंजूर केलाय. अजून बाकीचे रस्ते सुरू करायचे आहेत. म्हणजे पठार असेल संगमनेरचा, अकोले तालुक्यातील मग देवठाण गट असेल, सातेवाडी गट असेल, राजूर गट असेल, कोतुळ गट असेल, तिकडं धामणगाव आवारी गट असेल, शहर असेल, सगळी समशेरपूर, सगळ्या ठिकाणी कामं करणार आहे. ठेकेदारांना पैसे भेटत नाही आहे, बिलं निघायला अडचणी आहेत. कारण मध्ये 29 जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होती, तरी पण ठेकेदार काम करतायत. ही वस्तुस्थिती आहे. आणि यांना काय, हे बाबूराव बोलायला, अरे त्या शिर्डीमधला जो रस्ता आहे कॉन्क्रीटचा तो नीट करून नाही घेता आला तुम्हाला. हॅमचा रस्ता आपण तिथे केला. टीका टिप्पण्या करून राजकारण करू नका, विकासाचं राजकारण करा. किरण लामटे जर विकासाचं राजकारण, पर्यटनाला चालना देणार आहे, MIDC आणणार आहे म्हणजे आणणार आहे. आली MIDC, सपाटीकरण झालं की MIDC उभी राहिली. वैभव पिचड म्हणतोय मला धूर निघताना दिसतोय, मला काचेचा पूल झालेला दिसतोय, तरुणांना रोजगार. अरे माझ्यावरती टीका करताना स्वतःचं कर्तृत्व झाकून पाय. तो देवराम मुंडे नालायक निघाला म्हणून तुम्ही निरोध झाला. नाहीतर ते पण पद तुझ्या ताब्यात येऊ दिलं नसतं. त्यामुळं तिघ नाही, अजून कोण कोण, तो DJ पण आहे ना बरोबर, वाजवरे DJ टांगा चांग टांचांग. हा कोतुळचा बँड प्रसिद्ध होता बा. हा DJ कधी प्रसिद्ध झाला मला काय माहित नाही. भारत बँड प्रसिद्ध होता पहिला. येऊ द्या, मायबाप जनतेनं माझ्या बरोबर राहा. हे किती एकत्र यायचेत ना, येऊ द्या. यांना शिंगावर घ्यायला मी आहे. आणि म्हणून खरं तर तुम्ही सगळ्यांनी मला आग्रह केला की साहेब नगरपालिकांच्या निवडणुका चालू आहेत. महाराष्ट्रातून नेते मंडळी
जेव्हा येतील तेव्हा येऊ द्या, परंतु आम्हाला तुमच्याबरोबर यायचं आहे, तुमच्याबरोबर आम्हाला काम करायला सुरुवात करायची आहे, तुम्ही लवकर प्रवेश घ्या. तसंही आमचे आजीदादा आहे तुम्हीच आहे, आमचे तटकरे साहेब आहे तुम्हीच आहे, असे लोक म्हटले, म्हणून आजचा कार्यक्रम मी घेतला. सोमवारी जनता दरबार राजूरला आणि गुरुवारी अकोल्याला जनता दरबार. आता कुणीतरी सांगितलं की पुष्पा लहामटे म्हणे तिथं सह्या घ्यायला असतात पोरं, हे यांना दुसरं कामच नाही. त्या संताजी धनाजी सारखा आहे ना हा वाळे यांच्या स्वप्नात दिसायला लागलाय. म्हणजे हे झोपेतही म्हणत असेल वाळे 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 वाळे, बायको म्हणत असतील काय चाले यांचे चाळे चाळे चाळे. अरे बावळ्याओ, बंद करा. रात्रीचं झिंगा, राजूरचा टिंग्या, आणि तो इकडं तिकडं फिरतोय तो बोंग्या. बंद करा माझ्या नादाला जायचं राजाओ. लोकांसाठी झिजणं हा आमचा धर्म आहे. रात्रीची दारू पिऊन रात्र जागवत नाही मी. काम आणि काम. तुम्ही फक्त आहे ना मला अजून ललकारलं ना तर तो प्रपंच पण सोडून दिलं आणि तुमच्या मागे हात धुवून लागल. तुमच्यासारखं काय माझं हाटेलं बिटेलं मला काही समजावायचे नाहीत, आहे का नाही. मला काम आणि काम आहे. त्यामुळं भविष्याच्या काळात ज्या निवडणुका होतील, राजूरकरांना माझं पहिलं आव्हान आहे, राजूर गटाला माझं पहिलं आव्हान आहे की बिनकामाचा बैल पाळू नका, कामाची माणसं पाळा. तुम्ही सांगल ती चांगली कामं करणार. तुम्ही म्हटले राजूरकर दारू चालू करा तर बिलकुल नाही करणार. कोणत्या माईला वाटतं माझं पोरग दारू प्यावं, कोणत्या बापाला वाटतं माझं पोरग दारू प्यावं. अरे ज्या वेळेला ऍक्सिडेंट होत आहेत, उभ्या ट्रकला जाऊन एखादा पोरग दारूच्या नशेत जाऊन धडकतं, त्याच्या मेंदूला मार लागतो, त्याच्यानंतर तो बाप माझ्याकडे येतो, म्हणतो का साहेब मुख्यमंत्री सहायता निधी द्या, आमका द्या तमका द्या. काय नाही म्हणते, धडकलं, थोडं पिलेलं होतं, गाडी कंट्रोल नाही झाली, 7 लाखाचा खर्च ऑपरेशन करायला, कुठून तो बाप पैसे आणणार. त्याच्यात झालंच बरं तर त्याला काही कळत नाही, त्याचे हात हलत नाही, पाय हलत नाही, बायको जागेवर बसून त्याची सेवा करते. अरे असं पाहायला आवडेल का तुम्हाला. लिव्हर खराब झालंय, किडन्या कामातून गेल्यात, नाही ना पाहायला आवडणार. मग आपल्या पोरांना वाईट वळणावर नेणाऱ्यांचा आपल्याला बंदोबस्त करायचा आहे, आपल्याला चांगलं राजकारण करायचं आहे. मी परत सांगतो, लिंगदेवला झालेला जो प्रकार आहे तसं परत जरी कुणी केलं तर त्याचा सत्कार केल्याशिवाय मी राहणार. एक वेळेला घोड्याला गाढव म्हटल्यानं काही फरक पडत नाही, घोडं त्याच ताकदीनं पळतंय. पण गाढवाला घोडं म्हटलं का त्याला वाटतं मी घोडा झालो. त्यामुळं माझ्या गुरुनं तसं काही शिकवलं नाही. त्यामुळं आपण भविष्य काळात विकासाची कामं करूया. सतीशदादांनी चांगलं सांगितलं. सतीशदादा, सगळ्या जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल करून टाका. निवडणुकीची वाट काय पाहताय, करून टाका पुण्याचं काम लगेच, त्याला काय अडचण आहे. तशी आहे निम्म्या अर्ध्या मी केल्यातच. म्हणजे स्वतःच्या खिशातून पैसे घालण्याची दानत आहे सतीशदादाची चांगल्या कामासाठी. आणि दुसरीकडं हप्ते गोळा करणारी मंडळी, शिर्डीमध्ये परवानगीशिवाय काहीच हालत नाही. राजूरमध्ये आता ते नाही का, ते सगळ्यांनीच अतिक्रमण केले. ते पलीकडल्या बाजूला एक हॉटेल सुरू झालं, त्या एका माऊलीचं बंद पाडलं, तिथल्या सगळ्यांनाच नोटिसा काढल्यात. अरे हे सत्तेवर आले ना तर तुमच्या सगळ्यांची ती हॉटेल उठवून टाकतील यांची चालावं म्हणून.
हे सगळं थांबवण्यासाठी तुम्हाला किरण लहामटेला साथ द्यावी लागणार. विचार करून जायचंय. अजूनही जे कुणी प्रवेशासाठी येणार आहेत त्यांचं स्वागत आहे. आपण एकमेकाच्या हातात हात घालून भविष्यामध्ये राजकारण करूया. समाजाच्या हितासाठी, तालुक्याच्या हितासाठी काम करू. आपण ॲट्रॉसिटीचं राजकारण भविष्यात कधीच इथून मागेही केलं नाही, इथून पुढेही करणार नाही. सगळेजण एकमेकाच्या हातात हात घालून गुण्यागोविंदाने नांदूया. हा अकोले तालुका क्रांतिकारकांचा तालुका आहे. त्या जो काही क्रांतिकारकांचा वारसा आहे त्याला कुठेही खाली पाहायची वेळ येणार नाही. आपल्या तालुक्याची मान कायम उंचावर राहील म्हणून आपण सगळेजण काम करूया. आळवी कळसुबाईसारखं उंच शिखर आपल्या महाराष्ट्रातलं आपल्या तालुक्यात आहे. तसाच उंचीवरती आपण हा तालुका घेऊन जाऊया. त्यासाठी तुम्ही कायम माझ्याबरोबर राहाल ही अपेक्षा व्यक्त करतो. एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही उपस्थित राहिला शेवटपर्यंत हे सगळे तुमचं मनापासून सगळ्यांचं आभार मानतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद आमदार साहेब. खरं तर आज